नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी उत्साही यादव. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्री कन्सल्टन्सी. आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय एकदम मस्त आहे बघा, जेणेकरून आपलं उत्पन्न पण वाढतंय आणि मोहर पण चांगलं. तुम्ही शिला असला कुठला आहे तर तुम्हाला आता माहिती असेल, पाण्याचा ताण द्यायचा असतो. पाण्याचा ताण म्हणजे काय? आपल्या झाडाला पाणी कधी द्यावं आणि कधी देऊ नये, जेणेकरून आपला मोहर लवकर निघेल, तो टिकेल, फळं चांगली येतील, क्वालिटीची येतील आणि फळगळ होणार नाही. आता हे तुम्हाला एक 5 मिनिटाच्या सांगतोय, ते पण स्टँडर्ड पद्धतीने. आता सर्वप्रथम पाण्यात ताण म्हणजे काय? पाण्यात ताण म्हणजे काय? थोड्याफार दिवसासाठी आपल्या बागेमधील पाणी पूर्णपणे बंद करणे म्हणजेच काय पाण्यात ताण. आता तो कसा करावा? तर पूर्णपणे इरिगेशन बंद करावं. जर का आता पावसामुळे आपल्याला इतका प्रॉब्लेम आला, बऱ्याचशा ठिकाणी फुटवे पण निघाले, तर असं होऊ नये म्हणून पाण्यात ताण देणं गरजेचं आहे. आता तुम्हाला पहिले सांगतो, पहिला पाण्यात ताण कधी द्यावा. तर सर्वप्रथम पाण्यात ताण हा सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्ये द्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त काळी परिपक्व होऊन त्यातून मोहर निघायला सुरुवात होईल. नंतर दुसरं, जेव्हा एकदा का आपलं पाण्यात ताण दिला सप्टेंबरच्या दरम्यान, तेव्हा काय होतं, तर झाड आपली त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजेच काय पालवी वगैरे फुटाय थांबते. त्यासोबत पाण्यात ताण दिल्यामुळे त्या झाडात ABA म्हणजेच काय ॲब्सिक ॲसिडचं प्रमाण वाढतंय, जेणेकरून आपलं फुटवा कमी आणि मोहर चांगला बाहेर पडतोय. हे झालं पहिली स्टेप. पहिली स्टेप काय? पाण्यात ताण कधी द्यावा? 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान पाण्यात ताण द्यावा, जेणेकरून मोहर बाहेर लवकर पडेल. तर दुसरी गोष्ट, दुसरा तर पाण्यात ताण केव्हा द्यायचा? जेव्हा आपला मोहर बाहेर पडला, चांगला फुलला, म्हणजे कुठला आता नोव्हेंबरच्या दरम्यानचा आला, म्हणजे तुम्हाला वरती फोटो पण येत असेल, कुठल्या स्टेजला पाणी थांबवायचं. तर मोहर वगैरे आला, थोडाफार फुलायला सुरुवात झाली की, तर शेतकरी मित्रांनो, पुढं व्हिडिओमध्ये शेड्यूल आहे, ते नक्की बघावं. त्याला थोडंसं पाणी द्यायचं, जास्त पाणी द्यायचं नाही, थोड्याफार प्रमाणात पाणी द्यायचं. जर का आपण पूर्णपणे पाणी तेव्हा पण बंद ठेवलं, तर आपल्याला फुलगळ वगैरे हे प्रॉब्लेम दिसू शकतात. म्हणून पाणी देताना थोड्याफार प्रमाण द्यावं. जर का तुम्ही म्हणशीला जास्त पाणी झालं तर काय होईल? जर का जास्त पाणी झालं तर आपल्या ह्याला परागीभवन चांगलं होणार नाही. नंतर चिखल वगैरे झाल्यामुळे कीड वगैरे त्यात जरा जास्त बघायला भेटेल. पाण्याचं आता तुम्ही म्हणशीला पाण्यादान कमी द्या, किती दिवसांनी द्यावा? साधारणपणे 15 ते 20 दिवसाच्या फरकाने 2 ते 3 वेळा पाणी द्यावं बागेला आपल्या, जेणेकरून जास्तीत जास्त फ्रूट सेटिंग आपली होईल. आता हे झालं पहिल्या सप्टेंबरचं घेतलं, नंतर नोव्हेंबरच्या दरम्यानचं घेतलं. आता जानेवारीच्या दरम्यान जेव्हा आंबा मार्बल स्टेज म्हणजे काय मोतीच्या आकाराचा एवढा एवढा होतो, तेव्हा त्याला पाणी देणं गरजेचं आहे, जेणेकरून फळगळ वगैरे थांबावी. पाण्याचा ताण तेव्हा दिला की मग आपलं फळ चांगलं होईपर्यंत, फळ असं झालं की पाणी पूर्णपणे बागेत बंद करावं. साधारणपणे मार्च ते एप्रिलमध्ये पाणी असावं बागेत, जेणेकरून फळाच्या क्वालिटी वगैरे चांगली राहील. ते फळ टेम्परेचर वगैरे मेंटेन करून फळ साईज वगैरे चांगली वाढेल आणि जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स पण अपटेक होऊ शकतो. पण जर का तुम्हाला लवकर मोहर आलेला असेल, म्हणजे समजा तुम्हाला आता उदाहरण देऊन सांगतो, नोव्हेंबरमध्ये आलं मोहर तुम्हाला, म्हणजे सप्टेंबरचं पाणी दिलं, नोव्हेंबरला दिलं थोडंफार पाणी, मग आता ऑक्टोबर नोव्हेंबर झालं हे 2 महिने, नंतर डिसेंबर जानेवारी ह्या स्टेजला आपण थोडं थोडं पाणी दिलंय. जेव्हा तुमचा आंबा फेब्रुवारीला थोड्यापैकी बरं ह्या स्टेजला जेव्हा जाईल, ह्या स्टेजला आंबा गेला की त्याला थोडंफार पाणी द्यावं. मार्च जसा चालू होईल तसं पाणी पूर्णपणे बागेत बंद करावं. जर का तुम्ही असं केलं तर आंबा तुमचा लवकर परिपक्व होतो. आता तुम्ही म्हणत असशील, आता जो कोकणातला आंबा वेगळा का लागतो आणि बाकी राज्यातला आंबा वेगळा का लागतो? तर त्या भागामध्ये पाणी पूर्णपणे बंद असतंय हार्वेस्टिंग स्टेजला. आपण म्हणतो की आम्ही हापूस आंबा लावलाय, कोकणातनंच रोप आणल्याचं, पण असं का? तर वातावरणाचा विषय असतोच, त्यासोबत काय होतंय, आपण पाणी पण न केल्यामुळे आपला आंबा पानसट लागतो. म्हणून नेहमी आंबा जेव्हा आपण काढणार आहे त्या 15 ते 20 दिवस अगोदर पाणी पूर्ण बंद करावं. जर का असंच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खाली माझा नंबर देतो, त्यावर जर का तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यावर कॉन्टॅक्ट करा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.